तर नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नाच चरितेच्या या यूट्यूब चॅनलवरती। आपण प्रत्येक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो, तर बघूयात आता। कळंबा ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई उत्सवानिमित्त जय विजय मित्रमंडळ कळंबा व शर्यत शौकीन कळंबा यांच्यातर्फे भव्य दिव्य असे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे। तर हे मैदान शुक्रवार दिनांक 15/5/2024 रोजी दुपारी 3 वाजता पार पडणार आहे। या मैदानाचे ठिकाण असणारे कळंबा तलाव कळंबा हे मैदान एकूण 5 गटामध्ये पार पडणार आहे। तर बघूया ते 5 गट कोणते आणि त्यांची बक्षिसे काय असणार आहे ते। पहिला गट असणारा ओपन आदत बैलगाडी शर्यत गट, त्याचा प्रथम क्रमांकाचा बक्षीस असणार 15,000 रुपये, द्वितीय क्रमांक असणार 11,000 रुपये आणि तृतीय क्रमांक असणार 7,000 रुपये आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे 1,500 रुपये। दुसरा गट असणारा दुसरा चौसा बैलगाडी शर्यत गट, त्याचा प्रथम क्रमांकाचा बक्षीस असणार 21,000 रुपये, द्वितीय क्रमांक असणार 15,000 रुपये आणि तृतीय क्रमांक असणार 11,000 रुपये आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे 2,100 रुपये। तिसरा गट असणार ब गट बैलगाडी शर्यत गट, त्याचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार 31,000 रुपये, द्वितीय क्रमांक असणार 21,000 रुपये आणि तृतीय क्रमांक असणार 15,000 रुपये आणि या गटासाठी प्रवेश फी असणार 3,100 रुपये। चौथा गट असणार जनरल अ गटाचा एक बैल व ब गटाचा एक बैल असा गट असणार आहे, त्याचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार 51,000 रुपये, द्वितीय क्रमांक असणार 31,000 रुपये आणि तृतीय क्रमांक असणार 21,000 रुपये आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे 5,100 रुपये। आणखीन एक महत्त्वाची टीप, या गटामध्ये फॉर्च्युनर जनरल व बेनाडी 5 लाख मैदानाला जनरलला पळायला बैल हा ब गटात चालणार नाही। पाचवा गट असणार आहे एका गाडी, त्याचा प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार 5,005, द्वितीय क्रमांक असणार 3,003 आणि तृतीय क्रमांक असणार 2,002 आणि या गटासाठी प्रवेश फी असणार 500 रुपये। आता बघूया नियम व अटी। कमिटीच्या 2 झेंडा गाड्या पुढे राहतील व मागे 1 राहतील, याच्या व्यतिरिक्त कोणतीही गाडी नसणार। गाडीवानाकडे बॅटरी सापडली तर ती गाडी स्पर्धेतून बाद करण्यात येईल आणि त्या गाडीवानाला पुन्हा कोणत्याही गाडीत बसू देणार नाही। गाडीवानाने हे अंडरवेअर आणि बनेलवरच गाडीत बसायचे आहे, त्याला कोणते पायात निकॅप डोक्याला टोपी घालू दिली जाणार नाही। 10 तारखेला मागे जसे मैदान झाले तसे हे मैदान पण रास्तच होणार। मैदान एकदम शासनाच्या नियमानुसार होणार आहे। खाली तुम्हाला गाडी नोंदणीसाठी संपर्क दिला आहे, त्यावर तुम्ही कॉल करून गाडी नोंद करू शकता। तर मित्रांनो, कळंबा 51,000चा मानकरी कोण होणार नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।